तर मित्रांनो नमस्कार. आपला बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्राचा अभ्यास सुरू असेलच. आज आपण सराव करूया प्रश्नांचा. प्रश्न पहिला आहे, मॉन्टेसरींनी इटलीमधील पहिल्या बालशाळेची सुरुवात रोम येथे कधी केली? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, 1907 मध्ये. 1907 मध्ये डॉक्टर मारिया मॉन्टेसरी यांनी 6 जानेवारी 1907 रोजी इटलीमधील रोम येथे पहिली कासा दी बांबिनी अर्थात बालकांचे घर ही शाळा सुरू केली. त्यांनी मुलांच्या नैसर्गिक विकासावर आधारित मॉन्टेसरी पद्धत विकसित केली. प्रश्न क्रमांक 2 आहे, मानसशास्त्राच्या अभ्यास पद्धती संदर्भात चुकीचे विधान खालीलपैकी कोणते? तर आपण कधी कधी व्हिडिओ पॉज करून सुद्धा वाचू शकता, त्यानंतर उत्तर पाहू शकता. तर या दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर मी तुम्हाला थेट सांगतो. पर्याय क्रमांक 4, वैकसिक पद्धतींचा अशास्त्रीय पद्धतीत समावेश होतो. हे विधान जे आहे हे इथे चुकीचं आहे. कारण वैकसिक पद्धत म्हणजेच डेव्हलपमेंटल मेथड ही पूर्णपणे शास्त्रीय पद्धत आहे. यात बालकाच्या विकासाच्या टप्प्यांचा शास्त्रीय पद्धतीने अभ्यास केला जातो, म्हणून हे पर्याय चुकीचा आहे. पर्याय क्रमांक 4. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी बाल विकासासंबंधीचे कोणते विधान चुकीचे आहे? तर हा पुन्हा आपण प्रश्न आणि पर्याय वाचून पाहू शकता. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, बाल विकासाची शारीरिक, मानसिक, भावनिक अंगे परस्परावर अवलंबून नसतात. हे विधान चुकीचं आहे. कारण बालकाचा विकास हा एकात्मिक असतो. जर एखाद्या बालकाचा शारीरिक विकास नीट झाला नाही तर त्याचा परिणाम त्याच्या मानसिक आणि सामाजिक विकासावरही होतो. ही अंगे परस्परावलंबी असतात, म्हणून वरील प्रश्नाशी संबंधित हे विधान चुकीचं आहे. म्हणून पर्याय क्रमांक 4 हा आपला बरोबर आहे. पुढचा प्रश्न आहे, प्रगतिशील शिक्षणासंबंधी खालीलपैकी असत्य विधान कोणते? तर याचं उत्तर सुद्धा पर्याय क्रमांक 4च आहे. या स्वरूपाचे शिक्षण प्रत्यक्षात देणे शक्य नाही. हे विधान असत्य आहे. कारण जॉन ड्यूई यांनी मांडलेली ही संकल्पना आजच्या शिक्षण पद्धतीचा पाया आहे. कृतीद्वारे शिक्षण, लर्निंग बाय डुईंग ही पद्धत शाळांमध्ये प्रत्यक्ष राबवली जाते. म्हणून हे विधान कसं असत्य आहे, त्यामुळे पर्याय क्रमांक 4. प्रश्न 5वा आहे, वस्तुनिष्ठ प्रश्नाचे वैशिष्ट्य खालीलपैकी कोणते आहे? वस्तुनिष्ठ प्रश्न, तर याचं वैशिष्ट्य काय आहे? पर्याय क्रमांक 3, निश्चित उत्तर असल्याने अचूक मापन होते. वस्तुनिष्ठ प्रश्न, या प्रश्नामध्ये परीक्षकाच्या आवडीनिवडीचा किंवा दृष्टिकोनाचा निकालावर परिणाम होत नाही. जे निबंधवजा प्रश्नामध्ये घडू शकते ते इथे घडत नाही. प्रश्न पुढचा आहे, खालीलपैकी चुकीची जोडी ओळखा. तर यामध्ये कधी कधी आपण व्हिडिओ पॉज करून सुद्धा वाचू शकता. तर यामध्ये चुकीची जोडी आहे निरीक्षण पद्धती जॉन लॉक, ही चुकीची जोडी आहे. कारण निरीक्षण पद्धतीचा शास्त्रीय पाया जे.बी. वॉटसन यांनी मांडला. जॉन लॉक हे कोरडीपाटी अर्थात टॅबुला रासा या संकल्पनेसाठी प्रसिद्ध आहेत. त्यामुळे ही जोडी चुकीची आहे, अर्थात हे पर्याय क्रमांक बरोबर आहे आपला. प्रश्न 7वा आहे, जेव्हा विद्यार्थी संवाद क्षमतेतून बोलण्याचा अर्थ काढायला लागतो तेव्हा समजायचे की त्यांनी, तर या 4 पर्यायापैकी योग्य पर्याय निवडायचा. तर त्यांनी माहिती आदान प्रदान करावी, अर्थ समजून घ्यावे आणि आकलन सुलभ होण्यासाठी नव्या शब्दात मांडणी करावी. हा पर्याय इथे बरोबर आहे. कारण भाषेचा मुख्य उद्देश संवाद साधणे आणि अर्थ ग्रहण करणे हा असतो. जेव्हा विद्यार्थी स्वतःच्या शब्दात माहिती मांडतो तेव्हा त्याचे खऱ्या अर्थाने आकलन झाले असे मानले जाते, म्हणून हा पर्याय बरोबर आहे. प्रश्न 8वा आहे, ध्वनिमुद्रिका ऐकून विद्यार्थ्यांना नोंदी घ्यायला सांगणे या उपक्रमाला काय म्हणाल? तर या उपक्रमाला आपण काय म्हणू शकतो? तर माहितीचे हस्तांतरण. पर्याय क्रमांक 2. ध्वनिमुद्रिका ऐकणे म्हणजे श्रवण, यातून महत्त्वाच्या गोष्टी लिहून काढणे म्हणजे लेखन करणे, म्हणजेच माहिती एका स्वरूपातून दुसऱ्या स्वरूपात
हस्तांतरित अर्थात ट्रान्सफर करणे म्हणजेच हस्तांतरित करणे. प्रश्न 9 आहे, बुद्धिमत्ता सिद्धांतासंदर्भात खालीलपैकी चुकीचे विधान कोणते? तर कोणते चुकीचे विधान आहे यामध्ये? तर यामध्ये पर्याय क्रमांक 4 हे चुकीचे विधान आहे. काय आहे? थॉम्सनने बुद्धिमत्तेचा त्रिकोट सिद्धांत मांडला. आता बुद्धिमत्तेचा त्रिकोट सिद्धांत हा थॉम्सनने न मांडता रॉबर्ट स्टर्नबर्ग यांनी मांडला आहे. मग थॉम्सन यांनी घटक नमुना मांडला असल्यामुळे हे विधान चुकीचे आहे. प्रश्न 10 आहे, सिग्मंड फ्रॉइडने मांडलेल्या विकासाच्या अवस्थांचा योग्य क्रम ओळखा. इथे आपण व्हिडिओ पॉज करू शकता, विचार करू शकता आणि त्यानंतर आपला अंदाज बांधू शकता, त्यानंतर उत्तर पाहू शकता. मी थेट उत्तर सांगणार आहे. याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 म्हणजे ई. पहिल्यांदा ई मुखावस्था, त्यानंतर गुदावस्था, त्यानंतर लिंगवर्ती अवस्था, त्यानंतर सुप्तावस्था आणि जननेंद्रिय अवस्था. या पद्धतीने सिग्मंड फ्रॉइडने मांडलेल्या विकासाच्या अवस्थांचा योग्य क्रम आहे. पुढचा प्रश्न आहे, खालील पर्यायामध्ये कोणत्या मानसशास्त्रज्ञाची बुद्धिमत्तेची व्याख्या चुकीची दिली आहे? आता फार विचारपूर्वक असे प्रश्न सोडवावे लागतात, कारण सगळ्या व्याख्या आपल्याला माहिती पाहिजे आणि त्यानुसार चुकीची व्याख्या आपल्याला शोधायची आहे. तर इथे पर्याय क्रमांक 4 ची चुकीची व्याख्या आहे, पण तो आपला पर्याय बरोबर असणार आहे. मग मॅकडुगलने कोणती व्याख्या केली? बदलत्या परिस्थितीत नव्या गरजा भागवण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारे विचार करण्याची शक्ती म्हणजे बुद्धिमत्ता. ही व्याख्या मॅकडुगल यांनी केलेली नाही, कारण मॅकडुगल यांनी उपजद प्रवृत्तीवर अधिक भर दिला आहे. पर्यायातील व्याख्या ही मॅकडुगल यांची नसून बुद्धिमत्तेच्या इतर कार्यात्मक व्याख्येची एखादी छटा दर्शवते ती. ही मॅकडुगलची व्याख्या नसल्यामुळे पर्याय क्रमांक 4 आपला बरोबर आहे. प्रश्न 12 आहे, खालीलपैकी कोणती जोडी चुकीची दिली आहे? तर या 12व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. संघर्षाचे 3 प्रकार नेड हर्मन ही चुकीची जोडी आहे. मग बरोबर जोडी कोणती आहे? अर्थात बरोबर म्हणजे ही चुकीची आहे, तर मग बरोबर काय आहे? तर संघर्षाचे 3 प्रकार हवा हवा संघर्ष, नको नको संघर्ष आणि हवा नको संघर्ष हे आपण मध्ये शिकलेले आहोत मित्रांनो. हे कुर्ट लेविन यांनी मांडले आहे. नेड हर्मन यांनी मेंदूच्या गोलार्धावर आधारित मॉडेल दिले आहे. त्यामुळे हे संघर्षाचे 3 प्रकार त्यांनी मांडलेले नाहीत, परंतु इथे आपल्याला चुकीची जोडी कोणती म्हणून हा पर्याय आपला बरोबर आहे. पुढचा प्रश्न आहे, क्रमान्वित अध्ययनांसंबंधी खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे? बरोबर असणारं विधान इथे विचारलेलं आहे. तर पर्याय क्रमांक 3 क्रमान्वित झालं क्रमनित्वाचा. क्रमान्वित अध्ययनात पाठ्यवस्तूची लहान लहान घटकात मांडणी केली जाते. हे उत्तर बरोबर आहे. पुढचा प्रश्न आहे, प्रतिभाशाली विद्यार्थी रिकामी जागा असतात. तर कसे असतात प्रतिभाशाली विद्यार्थी? बहुदिश विचार करणारे. म्हणजेच काय? प्रतिभाशाली मुले एकाच समस्येवर अनेक वेगवेगळ्या दिशांनी विचार करून नवनवीन उपाय शोधतात. यालाच सृजनशील विचार किंवा बहुदिश विचार करणारे असं त्यांना आपण म्हणू शकतो. पुढचा प्रश्न आहे, शिक्षक प्रशिक्षणाच्या तंत्रात प्रतिभासाचा उपयोग कोणत्या कोणत्या कौशल्यांचा विकास करण्यासाठी होतो? कौशल्यांचा विकास करण्यासाठी. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 सूक्ष्म लक्ष्य अध्यापन. सूक्ष्म अध्यापन शिक्षण प्रशिक्षणात सूक्ष्मलक्षी अध्यापन हे कृत्रिम किंवा सिम्युलेटेड वातावरण असते, जिथे शिक्षक विशिष्ट अध्यापन कौशल्यांचा सराव करतात. पुढचा प्रश्न आहे 17वा, पृच्छाधारित अध्ययनामध्ये कोणत्या बाबीचा समावेश होतो? तर पर्याय तुम्हाला वाचायचे आहेत. तर यामध्ये पर्याय क्रमांक 3 योग्य उत्तर आहे, कारण शिक्षक विद्यार्थ्यांना कृती देऊन अध्ययनाला मदत करतो आणि विद्यार्थी स्वतःच्या पद्धतीने प्रश्न विचारतात. हे दोनही गोष्टी असतात. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे बरोबर उत्तर आहे. पुढचा प्रश्न आहे, ज्ञानरचनावादाच्या इथे थोडंसं अंतर आलं. ज्ञानरचनावादाच्या सिद्धांताच्या वैशिष्ट्ये खालीलपैकी कोणते आहे?
तर सगळे पर्याय तुम्हाला वाचायचे आहेत. व्हिडिओ पॉज करून वाचू शकता. मी थेट उत्तर सांगणार आहे. उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. विद्यार्थी त्यांचे स्वतःचे जगाचे आकलन आणि त्या अनुभवावर चिंतन करून साध्य करतात. हे ज्ञानरचनावादाच्या सिद्धांताचे वैशिष्ट्य आहे. तर ज्ञानरचनावाद काय सांगतो? तर ज्ञानरचनावाद सांगतो की ज्ञान हे शिक्षकाकडून विद्यार्थ्याकडे हस्तांतरित होत नाही, तर विद्यार्थी स्वतःच्या अनुभवातून आणि चिंतनातून त्याची रचना करतात. म्हणून पर्याय क्रमांक 1 बरोबर आहे आपला. पुढचा प्रश्न आहे, पुढीलपैकी कोणत्या प्रकारच्या भाषा अध्यापनात विद्यार्थ्यांच्या अस्सल आणि अर्थपूर्ण वैचारिक देवाणघेवाणीवर भर दिला जातो? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. संज्ञापनात्मक, इथे न काना द्यायचा राहिला. संज्ञापनात्मक जे आहे या वैचारिक देवाणघेवाणीवर भर दिला जातो. म्हणजे काय? तर यात केवळ व्याकरणावर भर न देता प्रत्यक्ष व्यवहारात भाषेचा वापर करून विचार मांडण्यावर भर दिला जातो. त्याला संज्ञापनात्मक म्हणतात. पुढचा प्रश्न आहे, एकमेकांना समजून घेणे व एकमेकांबरोबर वैचारिक देवाणघेवाण परिणामकारकतेने साधणे हा बुद्धिमत्तेचा कोणता प्रकार आहे? तर हा बुद्धिमत्तेचा आंतरव्यक्तिगत हा प्रकार आहे. पर्याय क्रमांक 3. हॉवर्ड गार्डनरच्या मते दुसऱ्यांच्या भावना, स्वभाव आणि हेतू ओळखून त्यांच्याशी प्रभावीपणे वागण्याची क्षमता म्हणजेच आंतरव्यक्तिगत बुद्धिमत्ता होय. तर कोणाच्या मते? हॉवर्ड गार्डनरच्या मते. गार्डनर. पुढचा प्रश्न आहे 21वा. आकारिक मूल्यमापनाचे वैशिष्ट्य खालीलपैकी कोणते नाही? व्हिडिओ पॉज करून संपूर्ण पर्याय वाचा, विचार करा. मी थेट उत्तर सांगतो. तर इथे खालीलपैकी कोणते वैशिष्ट्य नाही? तर पर्याय क्रमांक 4 हे वैशिष्ट्य नाही. त्यामध्ये काय दिलेलं आहे? विद्यार्थ्यांची अंतिम प्रगती तपासणे हा या मूल्यमापनाचा हेतू असतो. तर तो हेतू असतो का? नाही. मग त्याचा हेतू कोणता असतो? कारण अंतिम प्रगती तपासणे हे संकलित मूल्यमापनाचे काम आहे. आकारिक मूल्यमापन हे शिकवण्याच्या प्रक्रियेत सुधारणा करण्यासाठी सतत केले जाते. त्यामुळे हे विधान चुकीचे आहे. अर्थात आपला पर्याय हाच बरोबर आहे. तर प्रश्न 22वा इथे परत विचार करा. विधान अ काय दिलेलं आहे? दिव्यांगत्व दृश्य स्वरूपाचे असते. विधान ब दिलेलं आहे, दिव्यांगत्व अदृश्य स्वरूपाचे असते. आता इथे विधान अ चूक व ब बरोबर आहे असे वेगवेगळे पर्याय दिलेले आहेत. तर तुम्हाला काय वाटतं कुठचा पर्याय बरोबर असेल? तर पर्याय क्रमांक 2. काय म्हणते पर्याय क्रमांक 2? विधान अ व ब बरोबर आहे. कारण दिव्यांगत्व दृश्य स्वरूपाचे सुद्धा असते आणि अदृश्य सुद्धा असते. दृश्य स्वरूपाचे जे आपल्याला सहज दिसते ते, आणि अदृश्य स्वरूपाचे जे आपल्या डोळ्यांना दिसू शकत नाही. जसे की पायाने अधू असणे आपल्याला दिसू शकते, परंतु मंद बुद्धित्व किंवा अध्ययन अक्षमता किंवा कर्णबधिरत्व हे आपल्याला दिसत नाही. म्हणून दोन्ही स्वरूपाचे असते. म्हणून पर्याय क्रमांक 2. पुढचा प्रश्न थोडा विचारपूर्वक सोडवायचा आहे. जीन पियाजे याने बालकाच्या बौद्धिक विकासाचे कोणते 4 पैलू सांगितले आहेत? तर हे आपण निवांत प्रश्न वाचा, व्हिडिओ पॉज करा, विचार करा आणि कुठला पर्याय येऊ शकते त्याचा अंदाज बांधा. मी उत्तर सांगणार आहे. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. फक्त अ, ब, क आणि ड. नैतिक विकासाला सुरुवात हे जीन पियाजेच्या जे विकासाचे पैलू त्याने सांगितले नाही. वरचे 4ही पर्याय सांगितलेले आहेत. म्हणून पर्याय क्रमांक 2. प्रश्न शेवटचा 24वा. या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला कॉमेंट करून कॉमेंट सेक्शनमध्ये द्यायचं आहे मित्रांनो. प्रश्न आहे, खालीलपैकी अध्ययन संक्रमणाची कोणती जोडी चुकीची दिली आहे? चुकीची जोडी तुम्हाला कॉमेंट करायची आहे कॉमेंट सेक्शनमध्ये जाऊन, आणि नक्की कॉमेंट करा. आपण फेसबुकला पाहत असाल तर पेजला फॉलो करा, व्हिडिओ सेव्ह करा, म्हणजे जेणेकरून पुन्हा रिव्हिजन करण्यासाठी तुम्हाला सोपं जाईल, लवकर व्हिडिओ तुम्हाला सापडेल. त्याचबरोबर
यूट्यूबला पाहत असाल तर सबस्क्राईब करा, इतरांना शेअर करा आणि हो, चॅनल केलं नसेल तर सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका. लवकरच भेटू पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.